रंकाळा स्टँड ते जावळाच्या गणपतीपर्यंतचा रस्ता चारचाकी वाहनांसाठी एकेरी करण्यात आलाय। त्यामुळे साई मंदिर साकोली कॉर्नर मार्गे वाहनांना रंकाळाकडे जावं लागतं। शिवाय ताराबाई रोडवर काही ठिकाणी नो पार्किंग झोन बनवण्यात आलाय। त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवलाय। नागरिकांची मतं विचारात न घेता पोलीस प्रशासनानं एकतर्फी जाहीर केलेला एकेरी मार्ग आणि नो पार्किंग झोन रद्द करावा अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव आणि नगरसेविका मंगलताई साळुखे यांनी केली आहे। रंकाळ्याजवळच्या जावळाचा गणपती परिसरात रोजच वाहतुकीची प्रचंड कोंडी होते। अशावेळी शहर वाहतूक पोलिसांनी रंकाळा स्टँडपासून नागोजीराव पाटणकर शाळेमार्गे जावळाच्या गणपतीपर्यंत जाणारा रस्ता चारचाकी वाहनांसाठी बंद केलाय। सध्या रंकाळा स्टँडपासून साई मंदिर साकोली कॉर्नर मार्गे सर्व चारचाकी वाहनं ताराबाई रोडवरून जावळाच्या गणपतीपर्यंत जातात। हे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आलेत। त्यामुळे जावळाच्या गणपती परिसरात वाहतुकीची कोंडी काही अंशी कमी झाली आहे। पण हे दोन्ही मार्ग एकेरी करताना पोलीस प्रशासनानं तटाकडील तालीम ते सरस्वती टॉकीजपर्यंतच्या रस्त्यावर नो पार्किंग झोन जाहीर केलाय। त्यामुळे वाहनं कुठं पार्क करायची असा प्रश्न पडतो। चुकून एखाद्यानं आपलं वाहन पार्क केलं तर वाहतूक पोलीस लगेच गाडी उचलून नेतात। त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। नो पार्किंग झोनमुळे दुकानदारांचा व्यवसायही कमी झालाय। त्यामुळे पोलीस प्रशासनानं एकतर्फी जाहीर केलेल्या नव्या नियमांना नागरिकांनी विरोध दर्शवला आहे। पोलीस प्रशासनानं स्थानिक नागरिकांची मतं विचारात न घेता जाहीर केलेला वन वे आणि नो पार्किंग झोन रद्द करावा अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव आणि नगरसेविका मंगलताई साळुखे यांनी केली आहे। हा एकेरी मार्ग केला हे अत्यंत चुकीचं आहे। कारण या ठिकाणी जी काही दुकानदारी आहे, या ठिकाणी रहिवासी जी लोक आहेत, या सगळ्यांचा या ठिकाणी विरोध असणार आहे। यामध्ये महापालिकेचे जे आता बिल्डिंग झालेले पार्किंगची, त्या पार्किंगच्या बिल्डिंगच्या बाहेर असणारे जे काही टपरे आहेत त्या पहिल्यांदा आत घेतल्या पाहिजेत। रस्त्यावर या ठिकाणी ज्या टपऱ्या लावल्या त्या आत घेतल्या पाहिजेत। ते सोडून या ठिकाणी टू व्हीलर वाहनं लावायची नाहीत, फोर व्हीलर टू व्हीलर इकडे जायचं नाही। याला आमच्या या भागातल्या सगळ्या दुकानदारांचा, रहिवाशांचा पूर्णपणे विरोध आहे।